सध्या तिला मुदतवाढ दिली. ज्या केसेस झाल्यात त्याबद्दलही त्यांनी पत्र दिलं. ज्या ओबीसीच्या सवलती आहेत त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. आणखी कोणते घेतलं रे माझ्या ध्यानात नाही राहिलं. ते पोरं रातभर फोन करते मला काय झालं झोपून द्या ना रातभर या राटा. कोपर्डीचा पण त्यांनी तोही पाठपुरा तातडीनं करण्याचं ठरवलंय. क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही. हा एक महत्वाचं सांगायला राहिलं आपला असं दम्माने असतं घरारी. मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या त्यासाठी मराठवाड्याचं 1884चं गॅजेट आहे तेही शिंदे साहेबाच्या समितीकडे देऊन आणि ते स्वीकारून आपण तेही लागू करावं. कारण त्याच्यात आमचा खूप फायदा होणार आहे. कारण मराठवाड्यात नोंदी कमी आहे. 1884ची जनगणना आहे तिच्यातही कुणबीचा उल्लेख आहे तीही आपण स्वीकारावी. आजच्या या उपोषण सोडवण्याच्या माध्यमातून आपण आलात त्याबद्दल ह्या महत्वाचे विषय आम्ही तुम्हाला लगेच सांगितलेत. कारण ही जनता तुमचीच आहे आणि तुम्ही सध्या जनतेचे मायबाप आहेत म्हणून हे लेकरं रडायला तुमच्याकडेच येणार. आम्हाला आधी म्हणलं मुंबईतच येऊ नका. म्हणलं काय ताण झालं म्हणजे जनता आम्ही तुमचीच सरकार तुम्हीच आणि मुंबईत येऊ नका म्हणलं मग तरी जास्तच निघाली. मग ह्या पुढं आझाद मैदान पण ऐकतेच. खरंच माझ्या जातीचा मला स्वाभिमान आहे आणि गर्व सुद्धा आहे की माझी जात एकवटली आणि माझी जात एका शब्दालाही पुढे जात नाही. हा मला ह्या पोरांचा